श्री स्वामी समर्थ. एक व्यक्ती माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, गुरुजी, मी एक स्वामी भक्त आहे. अनेक वर्षांपासून स्वामींची सेवा करत आहे, स्वामी सेवेमध्ये आहे. परंतु मागच्या काही कालावधीपासून माझ्यावर खूप मोठी मोठी संकटं येत आहेत. तसेच माझ्यावर खूप मोठं दुःख येत आहे. आणि मला असं कुठेतरी जाणवतंय स्वामी माझ्या पाठीशी उभे नाहीत किंवा स्वामींनी माझी साथ सोडलेली आहे. मी नक्की काय करावं? खऱ्या अर्थाने असं अनेक स्वामी भक्तांना असं जाणवतं. मी त्यांना म्हणालो, आपण जर स्वतःला स्वामी भक्त म्हणून घेत आहात तर हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण जो खरा स्वामी भक्त असतो तो किती जरी संकट आली, किती जरी दुःख आलं तरी स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देत नाही किंवा स्वामी माझ्या पाठीशी कायम उभे आहेत असा त्याला विश्वास असतो. प्रामुख्याने जेव्हा आपल्याला असं वाटतं की स्वामी माझ्या पाठीशी उभे नाहीत तेव्हा आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणून घेणं बंद करावं. स्वामी सर्वांच्याच पाठीशी उभे असतात, परंतु वाईट काळामध्ये, संकट काळामध्ये, दुःखामध्ये जो हात न झाडता हाताची मूठ घट्ट करून स्वतःला सांगत असतो, माझ्या मागे कायम स्वामी उभे आहेत आणि माझ्यावर किती जरी मोठं संकट आलं तरीही मी घाबरणार नाही, कारण स्वामी नामाची शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे. जेव्हा हा आत्मविश्वास एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये दृढ असतो तेव्हा स्वामी त्या व्यक्तीवर भरपूर कृपा करतात. स्वामी त्या भक्ताच्या पाठीशी कायम उभे असतात. म्हणून किती जरी वाईट संकट आलं, किती जरी वाईट परिस्थिती आली तरी स्वतःला सांगा आणि स्वामींना हेच सांगा, स्वामी किती जरी मोठं संकट आलं तरी आम्हाला तुमच्या चरणामध्येच राहू द्या, आमचं मन डगमगू देऊ नका. श्री स्वामी समर्थ.